अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध। माणूस होना कठीण है तो साधू क्या बने असं सांगणारे संत कबीर। शेतकऱ्याच्या मूर्तीच्या देठाला हात लावू नका, शेतकऱ्याच्या मूर्तीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कापल्या जातील असे स्वतःच्या बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज। गुलामाला त्याच्या गुलामीचे जाणी करून द्या, गुलामाला त्याच्या गुलामीचे जाणी करून द्या, म्हणजे तो बंड करून उठे तुम्हाला आम्हाला गुलामची जाणीव करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर, तसेच माझे बंधू आणि भगिनींनो, हे जमलेल्या बुद्धाच्या उपासकांनो, भारत मातेच्या सुपुत्रांनो आणि बाबासाहेबांच्या बहादर भीमसैनिकांनो, माता भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, सूर्य कधी कुणाच्या हाताने झाकत नाही, सूर्य कधी कुणाच्या हाताने झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापाय वाकत नाही, आणि मी खरं बोलतो कुणाची अडवायची ताकद नाही। आणि ही ताकद देण्याचं काम आम्हाला भारतीय राज्य घटनेने केलं आहे, अर्थात बाबासाहेबांनी केलं आहे। मी सिद्धांत विसे आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती जिने गुलामगिरीचा काळ बघितला, माणूसमुठीचा जाळ बघितला, वेद बघितले, माणसाचे भेद बघितले, जिने स्वातंत्र्याच्या ठिणग्या इथेच जन्म दिला, इथेच बुद्ध जन्मले, इथेच फुले झगडले, आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे मऊला गेली आणि तिथे एका दिव्याच्या रूपात प्रगटली। तो त्या पुढे क्रांतीचा छावा झाला। मित्र हो, हजारो वर्षापासून जी माणसं गुलामगिरीच्या बंधनात बंदिस्त होती, तर असून त्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असून त्यांना माणसासारखं जगता येत नव्हतं, त्यांना कुणीच वाली नव्हता। अशा परिस्थितीमधून इकडच्या खेड्यापाड्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात घुमले बुलंद आवाज, बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, बाबासाहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जे झोपले होते ते खटकन जागे झाले, आणि जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर समतेचे निशाण आले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शेळी हम 100 दिवस जगण्यापेक्षा एकत्व जगा, पण बेटे हो वाहून जगा। बहुजनाच्या इज्जतीची लक्ष आहे, वेश्वर टांगली जात असताना घरात बसून त्याच्या किंचाळ्या ऐकणे ही माणसाच्या उलाढालीला शोभणारी गोष्ट नाही, कारण जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है। म्हणून गुलामाला त्याच्या गुलामची जाणीव करून द्या, गुलामाला त्याच्या गुलामची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठे। बाबासाहेबांचा हा क्रांतिकारी संदेश ऐकून भोजनाच्या अंगातले रक्त सासळलं, सासळलेलं रक्त उकळलं, आणि उकळलेलं रक्त भारतीय राज्य घटनेने शांत केलं। दलितांना सन्मान दिला,
आंदोलकांना न्याय दिला. हे भीम सगळं करता झाला. पण हातामध्ये तलवार घेऊनही हातामध्ये सर्वप्रथम लेखणी घेतली या माणसानं. महापुरुष इतिहास घडवतात हे आम्हाला माहित आहे, हे आम्हाला माहित आहे. परंतु बाबासाहेबांना सगळा इतिहासच बदलून टाकला आणि मनुस्मृतीला जाळून टाकलं. म्हणून एक कवी नामदेव ढसाळ लिहितात, जो फुंकलायच रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर. जो फुंकलायच रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर. तू तोडिलास गुलामाच्या पायातील बेड्या. मित्र हो, एकली मनवादी वर्णव्यवस्था मुळा सकट उपटून त्या जागी समतीवर आधारलेला समाज निर्माण करणे हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. पण बाबासाहेबांचं हे स्वप्न या देशाचे दुष्ट राजकारणी, लबाड गुत्तेदार आणि स्वार्थी उद्योजकांनी धुळीला मिळवलं. म्हणून एक कवी म्हणतो, सूर्य मावळताना मी पाहिला, हा चंद्रही मावळताना मी पाहिला. सूर्य मावळताना मी पाहिला, हा चंद्रही मावळताना मी पाहिला. परंतु आज पहिल्यांदाच बाबासाहेबांचा देश मावळताना मी पाहतो आहे. बाबासाहेबांचा देश मावळतो आहे. याला जबाबदार आणि जिम्मेदार आम्ही आहोत. कारण आम्ही पुस्तक वाचत नाही. पुस्तक वाचला तर विचार करत नाही. विचार केला तर त्याप्रमाणे आचरण करत नाही. कारण आम्ही अडाणी आहोत. माणसामध्ये मतभेद करणारे आम्ही आहोत. जिवंत माणसाला लाथा मारून दगडावर माथा टेकवणारे आम्ही आहोत. कारण माथा टेकवणारे आम्ही आहोत. एवढंच नाही तर आमच्या घरामध्ये एक कॅलेंडर आहे. जो हुआ अच्छा हुआ, जो हुआ है तो अच्छा हो रहा है, जो होने वाला है वो अच्छा होने वाला है. अशा षंडकेराची थंड कॅलेंडर आमच्या घरामध्ये आहेत. म्हणून आमचा सत्यानाश झाला आहे. म्हणून आम्ही काम करणं सोडून दिलं आहे. म्हणून आम्ही विचार करणं सोडून दिलं आहे. पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीच्या नातात ठेवण्यासाठी आम्ही जगलं पाहिजे. कारण ज्या समाजाचा पाठीच्या हातात असतो त्या समाजाला भिकेची डोळे कधीच लागत नाही. तो समाज खऱ्या अर्थाने उभा राहतो आणि आम्हाला तो समाज घडवावा लागेल. सूर्यफुली हातात ठेवणारा फकीर 1000 वर्षानंतर लाभला. सूर्यफुली हातात ठेवणारा फकीर 1000 वर्षानंतर लाभला. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. घासल्याशिवाय धारे नाही तलवारच्या पाठीला. घासल्याशिवाय धारे नाही तलवारच्या पाठीला. आणि आंबेडकरी विचाराशिवाय पर्याय नाही या मानवाच्या जातीला. आणि आंबेडकरी विचाराशिवाय पर्याय नाही या मानवाच्या जातीला. जय भीम, जय भारत.